ऑइल. ज्या वेळेस गाडीमध्ये ऑइल कमी असतं आणि ज्या वेळेस समजा गाडी टेम्परेचर हीट झाली त्यावेळेस हे सिग्नल ब्लिंक करणार. कुठला एक नंबर ऑइल. ऑइलचं. हे चिन्ह लक्षात ठेवायचं. हे ऑइलचं चिन्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर आता फ्यूल कमी आहे गाडीमध्ये, तर हे चिन्ह आहे फ्यूलचं येलो कलरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेरिंग बॅलन्स. गाडी स्टार्ट झाल्यावरती सिग्नल चाललं जाणार, पण जेव्हा ते सिग्नल आलं आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं स्टेरिंग जाम झाले आणि पॉवर स्टेरिंग होत नाही, तर असं समजायचं की अल्टरनेटरचा प्रॉब्लेम आला गाडीमध्ये. अल्टरनेटर म्हणजे गाडीचं हृदय असते. त्याच्यानंतर ही चिन्ह आहे चेक इंजिन. रनिंगमध्ये हा लाईट जर लागला तर गाडी स्टॉप करून ठेवायची. बाकीचं पुढे सांगा. हे चिन्ह जे आहे हे बॅटरीचं मायनस प्लस. ठीक आहे. परत गेले, परत आले. मग ते येल्लो आहे म्हणजे हे कसलं आहे? फ्यूल कमी. ही एअरबॅग सिस्टीम. एअरबॅग. गाडी जर स्टार्ट केली आपण तर सगळे सिग्नल चाललं जाणार. काय राहिलं आता? फ्यूलचं आहे, हँडब्रेक आहे, हँडब्रेक केला. राहिलं सीट बेल्ट. रनिंगमध्ये सीट बेल्ट लावून घ्यायचं. ठीक आहे. फ्यूलचं चिन्ह कायम राहणार कारण की गाडीमध्ये डिझेल कमी आहे. असं ते बॅटरीचं मायनस प्लस, सॉरी प्लस आणि मायनस. राईटला मायनस, राईटला मायनस, लेफ्टला प्लस. जे ऑइलचं सांगितलं तुम्ही, हा असतो गेज. हे ऑइल लेवल कशी बघायची? आता गाडी गरम आहे, गाडी रनिंगमध्ये, त्याच्यामुळे लेवल दाखवणार नाही. ही गाडीची लेवल असते ऑइलची. इथपर्यंत लेवल कंटिन्यू असते, म्हणजे इंजिन लेवल. साईन दिलेले आहे तिथे ना, हो. मार्क. कारण की इंजिनमध्ये गाडीचं हे झालेलं आहे ऑइल, त्याच्यामुळे ही लेवल कायम इथं असते. हे असं लक्ष ठेवायचं. गाडीला एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आला, काही पण अडचण असली, गाडी स्टार्ट होत नाही, तर आधी सिग्नल चेक करायचं कुठलं सिग्नल येऊ लागलं. त्याच्यानंतर मायनस प्लस की आपली गाडी का बरं स्टार्ट होत नाही, तर हे सिग्नल याला असं कार्बन येत असतं. हे जे कार्बन असतं ना, हे कार्बन याच्यावर थोडंसं पेपर वगैरे येणं, नाही तर मग काढून त्याला परत लावायचं, गाडी परत स्टार्ट होऊन गेली. नाही तर गॅरेजवर गेल्यावर 1000 रुपये लग रहे, 2000 रुपये लग रहे, ऐसा करना पडेगा. असं गोष्टी लक्षात ठेवायचं. हे आहे एअर क्लीनर. याच्यामध्ये डस्ट असतो मोठं बॉक्स. इंजिनची जी बाहेरची हवा येणारी असते ती याच्यात जमा होते सगळी, आतमध्ये घाण होऊ देत नाही. हे मेन आहे इंजिन गाडीचं. हे इंजिन ऑइलचा गेज आहे मोठा, याच्यामध्ये इंजिन ऑइल पडतं. हे आहे कूलंट वॉटर, गाडीला थंड करण्यासाठी. सर याची लेवल इथपर्यंत लक्ष ठेवा. मध्ये कसं दाखवतात मग पाणी टाकतात? हे याच्यात वायपर गाडी जळते पाणी टाकतात. हे असतं याचं वायपर. हा वायपर नाही, वायपर गरम झालं तिकडे. कुलंट लिक्विड रिलॅक्स. कूलंट वॉटर नाही नॉर्मल फक्त लेवल करण्यासाठी कोणतं हे वापरायचं? आपलं बॅटरीचं डिस्ट्रीब्युटर असतं का, पाणी बॉटल, फक्त लेवल करायसाठी. यामध्ये हा कूलंट वॉटर त्याच्यात टाकावंच लागणार, नुसतं पाण्यानं चालत नाही. वाफ मारायला लागले. गरम असतं ना ते, कारण की हे पूर्ण इंजिनला कनेक्टेड डायरेक्ट. इंजिन हे थंड ठेवतं. हे खालचं जे अल्टरनेटर मी सांगितलं तुम्हाला, हे अल्टरनेटर, याला अल्टरनेटर म्हणते. याला इंजिन बेल्ट आणि पूर्ण याला कनेक्ट राहते हे सगळं.
और कुछ ठीक आहे. हे क्लच ऑइल, ब्रेक ऑइल, हे गाडीचे फ्यूज सगळे, रिले असते, रिले फ्यूज, लाईटचा फ्यूज, इंजिन फ्यूज, गाडीचं सेन्सर, बॅटरीचं सेन्सर, त्याच्यानंतर हा रिले असतो, अप्पर डिप्परचं कटआउट असतं गाडीचं हेडलाईट. हे अप्पर डिप्पर कशानं करतो, एखाद्या समजा नाईटला बरेच लाईट शॉर्ट होतात, अप्परच लागतो किंवा डिप्पर लागतो किंवा एकच लाईट लागतो, तर त्याच्यामुळे हे रिले असते फ्यूजचे. हे फ्यूज कधी पण काढून चेक करायचं, नाही लागला तर सरळ सरळ सोपं 10 रुपयाचा फ्यूज आणायचा, वायर गुंडाळायचं, त्याला थोडंसं शिडून असं परत लावून द्यायचं, लाईट लागेच लावायला. कॉपर वायर सगळ्यात मोठा स्पेस, सगळ्यात मोठी ताकद लावा लागणार आहे खाली. खाल्लं नाही बरं अजून काही ठीक नाही. गाडी नका हलू, न तुकडा. लास्ट मी नव्हते मारू शकत का हो? काढायचं बाहेर काढायचं. फिट्ट करायचे बोला, पूर्ण काढून घ्या. हॅलो, सगळ्यांनी काढायच्या, कारण की आपण जॅक लावलेला नाही. हा बोल. बर बर बर, ऑनलाईन करतोय का? चालेल चालेल, ह्या नंबरला. उलटा आहे, उलटा आहे. हो, ये ना ऑफिसला, ये 10 साडे 10 पर्यंत येईल. करा फिट वरती सगळे पूर्ण चारी पण. बस, आता जास्त फोर्स लागत नाही त्याच्याकडून. आम्ही लवली भाई आज हॅलो. बर बर बर, पेरे हातोड बनवणार. ये, ये. जॅक शिकवायचं असतं आम्हाला. उलट हे कर ना, पाना चेंज कर ना, इकडनं घे त्याला. खाली 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 ढिल्ला करायचं, खाली फिट करायचं, वर कर पूर्ण असं. जॅक कर पूर्ण कसं फिरव. लावायचं मग ते? सांग डिक्की उघडायची, खाली बटन आहे, त्याचं चिन्ह आहे त्याच्यावर. नाही नाही, इकडे इकडे मॅट जवळ खाली पाहिजे. बस. बसलेले नट बळकावं लागणार. जॅकचं लक्षात ठेवा, कशावर लावते? ते लोखंडचं रॅम्प आहे ना, त्या रॅम्पवर आधी जॅक, गाडीचं टायर आधी उघडायच्या आधी थोडासा जॅक सेट करून घ्यायचा. त्यात कुठे करायचं म्हणजे सांग, 1 मिनिट. नाही नाही, स्ट्रक्चर अच्छा, हाईटला येते गाडीला आहे ना. तरी जॅक सेट केला की मग नट ढिल्ले करायचे. पूर्ण नट ढिल्ले केले की मग पूर्ण वर चढवायचा जॅक. फिरवा.
गाडी याच्यात कोणती ही असं चालू ठेवायचं आहे. जॅक हायड्रोलिक जॅक सोपा आहे याच्यापेक्षा. कसं फिरवायचं याला काढून परत जागाच फिरवते मला सांगा ना. त्याला काढणं बाहेर. हा काढलं तिकडून घ्या आता. इकडनं हा वरती करायचं. ज्यावेळेला योग असतो त्यावेळेला राऊंड मध्ये फिरवायचं त्याला. पूर्ण घे असं पुन्हा टाकायचं. परत इकडनंच टाकायचं का? जॅक हलू नको देऊ, गाडी पडल खाली. पूर्ण एवढ्या खाली इकडं कॅपमुळे नाही होते पूर्ण. पहिले राईटला नंतर आता लेफ्ट. कार खाली स्कूटी सोबत पण किती भेटतात त्याला किट. हो जोपर्यंत स्कूटी खराब होते ते युजलेस तो कोंडा आहे ना, तो कोंडा जब याचा तक नाही. स्कूटी खराब होते तब वो खराब हो जाती है. सर्व्हिसिंग मध्येच जातात ना. सर्व्हिसिंग मध्ये सगळी टन करून आणतो. आपल्याला काही गरज पडते नाही. सोपं काम आहे. हळू 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 तू त्याच्या आतमध्ये घाल ना त्याला पूर्ण आधी अर्ध. हा असं आता फिरव. गाडी पडी समोरचा टायर पंचर होतो. नाही पण बघ ना माझा केस बरोबर हे बाहेर उडून नट टाईट कर एकदा.